आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेश्वराबरोबर सकाळ या कार्यक्रमाचं तुम्हाला स्वागत करतो. आज स्तोत्रसंहिता 8 अध्याय पहिलं वचन वाचतो. यावे आमच्या प्रभू, संपूर्ण पृथ्वी तुमचे नाव किती वैभवी आहे, स्वर्ग देखील तुमचे गौरव प्रकट करते. म्हणजे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशूचे नाव आहे. प्रेषितांची कृती 4:12 मध्ये लिहिलेले आहे, त्याच्या नावाशिवाय आणखीन कुठलाही नाव दिले गेले नाही, त्याच्याद्वारे आम्हाला तारण भेटेल. तारण देणारा फक्त येशूचं नाव आहे. कारण पापी जनांना तारावासाठी ख्रिस्त येशू जगात आला. तिमोथीच्या पहिले पत्री 1:15. तसं योहान 1:29 म्हणते, संपूर्ण जगाच्या पाप हरण घेऊन येणारा देवाचा कोकरा येशू आहे. त्याचं नाव सर्वात वैभव आहे. आणि पहा, 2 लेकरे आणि तान्या बाळ्यांना स्तुतीद्वारे तुमचे शत्रू विरुद्ध शांत करण्यासाठी शत्रू विरुद्ध बल स्थापित केलं आहे. लहान बाळ देवाना स्तुती करताना देवाचं सामर्थ्य प्रकट होतो. आणि देवाच्या हाताचं काम बघा, त्याच्या बोटातून त्यांनी चंद्र आणि तारे हे सर्व स्थापन केलेलं आहे. आणि हे सर्व बघताना मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी. मनुष्य देवाबरोबर काय आहे, मनुष्याने काय केलं देवासाठी. हे चंद्रमा आणि तारे, सूर्य देवाचा प्रकाश आणतात. पण आम्ही काय केलं तरी आमच्या देवावर आठवण करतो, आमच्या स्तुती घेतो. प्रिय बंधू बहिणींना, तुमच्या स्तुती घेणारा परमेश्वर एक आहे. त्याचं नाव मोठा आहे, तो मोठा परमेश्वर आहे. तरी तुमच्यासारखा माझ्यासारखा मानवावर तो प्रीती करतो, तुमची काळजी घेतो. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, तुझे नाव श्रेष्ठ आहे, तुझ्या हाताचं काम किती महान आहे. तरी आमच्यावर तू नजर फिरवतो आणि मनुष्याची आठवण घेतो. आज वचनाचं प्रत्येकाने आठवण घे प्रभू. त्यांचं कष्ट, त्यांचं दुःख, त्यांचे संकट दूर करून टाक. मनामध्ये शांती दे आणि येशू देणारा तारण, आनंद, शांतीने जीवनाला भरून दे. येशूच्या नावाने मागे पण ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया.